भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवच्या भेदक माऱ्यासमोर धर्मशाला कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी कोसळली आहे. उमेशने डेव्हिड वॉर्नरला 5 धावांवरच माघारी धाडलं आणि पहिला धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वरने स्टीव्ह स्मिथचा त्रिफळा उडवला तर उमेशनेच मॅट रॅनशॉला बाद केला. त्यामुळे एकेका वेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती 3-31 अशी झाली होती आणि त्यामुळे आता भारताने या सामन्यावर सध्या तरी पकड मिळवलेली दिसते आहे. क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी आपल्यासोबत आहेत. संसगिरी सर, 32 धावांची आघाडी मिळाल्यानंतर एक फायरी स्पेल बघायला मिळाला फास्ट बॉलर्सकडनं. त्याचा खूप खूप मला आनंद होतोय, कारण भारतीय संघ किंवा भारतीय संघ आपण भारतीय क्रिकेट म्हणू की भारतीय क्रिकेट हे कधी वेगवान गोलंदाजांसाठी फारसं फेमस नव्हतं. किंबहुना इथे सुरुवातीच्या काळामध्ये वेगवान गोलंदाज नवसाला पावल्यासारखे मिळायचे कधीतरी. कपिल नंतर हा सगळा काळ बदलला आणि मग वेगवान गोलंदाज यायला लागले. पण भारतामध्ये वेगवान गोलंदाजांनी दादागिरी केली असं क्वचित दिसतंय. इथे 2 भारतीय गोलंदाज, त्यातला एक मध्यम गती आहे आणि एक खरंच वेगात चेंडू टाकतोय. त्याने ऑस्ट्रेलियासारख्या संघाच्या सुरुवातीच्या 3 विकेट ज्या पद्धतीने घेतल्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी दबाव आणले, ही गोष्ट खूप अभिमानाची आहे. कारण जे ऑस्ट्रेलियन्स बाउन्सी असले खेळपट्टीवर खेळतात आणि दुसऱ्यांना आव्हान देतात की आमच्या बाउन्सी खेळपट्टीवर या आणि जिंकून दाखवा, तिथे आपल्या बाउन्सी खेळपट्टीवर त्यांना खेळणं जमलेलं नाही. आणि ही खरंच गोष्ट भारताच्या दृष्टीने फार अभिमानाची. एकदम खेळपट्टी याच्यामध्ये जाळ निर्माण झाल्यासारखी वाटायला लागली. जी थोडीशी संथ वाटत होती ती अचानक एकदम जाळ निर्माण झाल्यासारखी वाटायला लागली. आणि त्याचं कारण मला असं वाटतं उमेश यादवची गोलंदाजी आणि अर्थात त्याला दिलेली साथ भुवनेश्वर कुमार.